रामकृष्ण हरी. सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये साधारण 14 एकादशी येतात, पण त्यातही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते. मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. 1 महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. आषाढी एकादशीचे नक्की महत्त्व काय आणि ही नक्की का इतकी जल्लोषात साजरी करतात, हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडतो. खरं तर या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूर हे असे स्थान आहे जेथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असे म्हटलं जातं. वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आधी रचिली पंढरी नंतर वैकुंठ नगरी असा उल्लेखही आढळतो. अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा संत महात्मे एकत्र यायचे तेव्हा प्रत्येक जण एकमेकांच्या चरणावर डोके ठेवून एकमेकांबद्दल असणारा आदर व्यक्त करायचे. पायावर डोके ठेवल्याने लाभ होतो असा समज होता. त्यामुळे आजही आपल्याकडे मोठा थोऱ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. पायावर डोके ठेवल्याने दोघांचेही तेज वाटून अंगात असणारा मीपणा, अहंकार आणि ताठा कमी होतो असे म्हटले जाते. ईश्वर हा चराचरात आहे ही भावना अधिक बळावते. एकादशी महात्मकथा नक्की काय आहे प्रत्येकाला माहीत असायला हवे. भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरतील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी भगवान शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला, पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या देवीला या दिवशी एकादशीचा उपवास करण्यात प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. असंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते. वारीची परंपरा ही 800 वर्षापेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते. पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी असते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर या पादुका आणि देहू या स्थानावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून
पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. एकादशीच्या दिवशी नित्य नेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी. नित्य नियम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी असे म्हटले जाते. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हटले जाते. तर वारकरी धर्मालाच भागवत धर्म असेही म्हटले गेले आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे ही एकच इच्छा वारकऱ्यांची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानण्यात येते. इतकंच नाही तर अनेक शतकापासून जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे ही अत्यंत मनाला शांत करणारी अनुभूती आहे असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वराची वारीची परंपरा ही सर्व मोठ्या संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवाच्या कर्तृत्वामुळे वारी संप्रदाय हा जनमानसांवर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला असे सांगण्यात येते. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते असेही म्हटले जाते. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.